तर रामराम भाऊ, कसं काय स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललोय निळजाला. एक अर्धी साईड आहे ती पूर्ण करायला. तर चला जाऊन संपतोय आणि लई गाडला आहे का. तर आता आपण आलेलो आहे साईडवरती. आणि इथं बसवायचं आपलं इन्व्हर्टर. तर चला तेवढं इन्व्हर्टर बसून घेऊया. तर मी इन्व्हर्टरचं सेटिंग लावून इन्व्हर्टर चालू आहे की नाही बघालतो. तर त्यामध्ये बॅटरी आपलं 922 925 असं वाढत चाललेलं आहे. त्यामुळे आपला इन्व्हर्टर हा योग्य आहे. तर भावांना आमचं काम झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. इन्व्हर्टर सगळं चालू झालेलं आहे. हे बघा. तर आता आम्ही काम सुट्टी करून घरला जाणार आहे. तर चला जाऊया. तर फायनली भाऊंनो आता आपण घरी बसलेलो आहे. आता मस्तपैकी जेवण करूया आणि बाहेर जाऊया आपल्या मित्रांबरोबर. तर मी आणि राहुलला संध्याकाळ 7:30 वाजता चाललेलो आहे पाळणा आणण्यासाठी. कारण तासगावमध्ये आम्हाला लागणार आहे, कारण 2 मजला आहे तिथं. त्यासाठी आम्हाला पाळणाही लागणारच आहे. तर हा आहे आपला सांगलीचा रंकाळा. गर्दीला आहे की नाही. तर भाऊंनो सांगलीचा रंकाळा चालू झालेला आहे. बहुतेक 50 रुपये तिकीट पण ठेवलेलं आहे. त्याबरोबर पॉपकॉर्न आणि काहीतरी खाद्यवस्तू आपल्याला दिलेल्या आहेत वाटतं. आम्ही काय आधी गेलो नाही, कारण आम्हाला पाळणा आणायचा होता. तर चला कधीतरी यावर व्लॉग बनवूया. रंकाळा, सांगलीचा रंकाळा. तर चला जाऊया पाळणा आणायला. मम्मी कामाला गेल्यामुळे पप्पाला मला चहा करून द्यायला लागला आहे. त्यात काय नाही, थोडा चहा काय मला रोज करायचं येते. रोज संध्याकाळी मी करून देते पप्पाला. आणि आमचा पप्पा मोबाईलवर बसले, माझा जाणं मोबाईल घेऊन. तर चला चहा करूया. चहा उकळलेला आहे, त्यामध्ये दूध टाकूया. जरा दूध त्यामुळे सगळं टाकलं कळालं की चहामध्ये जास्त दूध झाली. कसं काय ना, चहा तर व्यवस्थित झालेला आहे. तर भावना व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.